आरस दांडेली परिसरात रविवारी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर बागायतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतित आहेत. दरम्यान आरोस येथील विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कैलासवासी भाऊ पांगम सभागृहाच्या इमारतीवरही वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. इमारतीसमोर असलेल्या जुनाट वडाच्या झाडाची रात्रीच्या वेळी भली मोठी फांदी तुटून थेट सभागृहासमोर कोसळली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने परिसरात विद्यार्थी किंवा कर्मचारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच दांडेली नेमरेवाडी येथील शेतकरी अमोल पुनाळेकर आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बागायतदारांना सुद्धा या वादळाचा तडाखा बसून त्यांची सुपारीची झाडे, आंबा, केळी, साग, फणस, फळझाडे या वादळामुळे जमीनदोस्त होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याने विद्युत तारांचेही नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे परिसरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना प्रशासनाने योग्य ती तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे. मदन मुरकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, आरस दांडेली. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला. कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.